पहाटवेळी सूर्योदयाच्या काही क्षणांआधीचा काळ. प्रयागात धुक्याचा पडदा नदीच्या सान्निध्यात घुटमळतोय. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या तिघींचा संगम इथे जणू स्वर, स्मृती आणि प्रवाहांच्या तीन पट्ट्या एकत्र आल्यासारखा. नदीकाठावर शंखांचे निनाद ऐकू येतात. हजारो तेलांचे दिवे पाण्यावर हलतात, जणू आकाशातील तारे उतरले आहेत स्नानासाठी. स्वागत आहे. आज मी तुमचा मार्गदर्शक या पवित्र कृतींच्या पाळण्याजवळ, प्रयागात जिथे विधी प्रत्यक्ष होतात, जिथे धर्म म्हणजेच आपलं क्वांटम धागा सरळ करण्याचं ठिकाण. इथे प्रत्येक कृतीला अर्थ आहे. नदीत टाकलेला एक एक तीळ, ओठांवरून हलकेच गेलेला प्रत्येक मंत्र. इथे काहीच प्रतिकात्मक नाही, प्रत्येक गोष्ट कार्यकारी आहे. महाभारतात सांगितलंय, ब्रह्मदेवाने इथे यज्ञ केला, ऋषींनी वेळेला स्थिर केलं, तपश्चर्येचे अर्घ्य या प्रवाहात समर्पित केले. देवताही केवळ पूजेसाठी नव्हे तर सहभागी होण्यासाठी इथे उतरतात. हे स्थळ म्हणजे स्वयं ब्रह्मांडाचा यज्ञकुंड आहे. कल्पना करा, कुंभमेळ्याच्या काळातील दृश्य. इथे केवळ पुराण, आठवण किंवा विश्वास नाही, गणित आहे. 12 वर्षांनी 12 खगोलीय संयोग एकत्र येतात. कोटींच्या संख्येने भाविक येतात. तरी प्रत्येकाला वाटतं हा संगम फक्त त्यांच्या आत्म्याचं गणित परावर्तित करतोय. राजे इथे अभिषेकापूर्वी स्नान करत, योद्धे युद्धापूर्वी शुद्ध होत, विधवा, ऋषी, वनवासीत किंवा पापी कोणताही कर्म टाळायला नाही, तर समजून उमजून त्यात उतरायला इथे येतो. एक क्षण, एक घटना. एक वृद्ध ऋषी कमरेपर्यंत संगमात उभा. त्याचे शब्द, इदम मम स्वाहा, हे माझं पार जाऊ दे. त्या 2 शब्दात त्याची सारी आयुष्य त्या अर्घ्यात साठतात. प्रयागात काळच थांबतो. इथे तुम्ही विधी करत नाही, तुम्हीच तो विधी होता. पाण्याचा प्रवाह एकत्र येऊन वाहतो, विलीन होतो. तुम्ही जर स्वतःला प्रवाहात सोडलं तर हे प्रयाग फक्त नद्यांचा संगम नाही, तर अनेक वास्तवांचा संगम बिंदू आहे. आता तुम्ही विचाराल, एका नदीच्या संगमात भारतीय परंपरेने जे गूढ पाहिलंय ते आधुनिक विज्ञान आज कुठे शोधतंय? चला प्रयागाला विज्ञानाच्या प्रयोगशाळेत घेऊन जाऊ. महाभारत सांगतं, इथे विधी म्हणजे केवळ संकेत नाही, ती सत्याची पुनर्निर्मिती आहे. हे कसं? पहिला सिद्धांत आहे सिस्टम थेअरी आणि नॉन लिनियर डायनॅमिक्स. जटिल यंत्रणांमध्ये सूक्ष्म कृतींचा मोठा परिणाम होऊ शकतो, विशेषतः जिथे अनेक प्रवाह एकत्र येतात. प्रयागात 3 पवित्र नद्या एकत्र येतात. पण महाभारत सांगतं हे केवळ भौगोलिक नाही, हे कर्म नोड आहे. जिथे तुम्ही मंत्र उच्चारला, छोटं अर्घ्य दिलं, तरी त्याची प्रतिक्रिया प्रचंड प्रमाणात वाढू शकते. प्रयाग म्हणजे संवेदनशील फीडबॅक जंक्शन. दुसरा सिद्धांत आहे एपिजेनेटिक विधी. वैज्ञानिक अभ्यास म्हणतात, पुन्हा पुन्हा केलेली प्रतिकात्मक कृती जी ओळख आणि श्रद्धेशी जोडलेली आहे, ती तुमच्या जनुकांवर, मनस्थितीवर प्रभाव टाकू शकते. ही फक्त उपमा नाही, ती तुमच्या जैव कोडमध्ये झिरपत जाते. प्रयागात पिढ्यानपिढ्या अचूक विधी, मंत्र समर्पणाची साखळी चालते, जणू एक बहुपिढींचं ऑपरेटिंग सिस्टम, ज्यात सहभागी होताच तुमचं मूलभूत प्रोग्रॅमिंग बदलू लागतं. तिसरा सिद्धांत आहे क्वांटम फील्ड इम्प्रिंटिंग. नवीन संशोधन सांगतं, भावनांनी भारलेली एकत्रित कृत्यांची जागा, जिथे तुमच्या हेतूंनी दीर्घकाळासाठी माहिती संरचना निर्माण होतात. म्हणजे प्रयागाची यात्रा केवळ वैयक्तिक नसते, तर तुम्ही अशा फील्डमध्ये प्रवेश करता जिथे प्रत्येक विधी, प्रत्येक मंत्र, प्रत्येक वचन जपलेलं असतं. तुम्ही त्या क्षेत्राचा भाग बनता आणि ते क्षेत्रही तुमच्या उपस्थितीला प्रतिसाद देतं. म्हणून प्रयागात विधी म्हणजे नाटक नव्हे, ती एक अद्भुत जोडणी आहे, जिथे श्रद्धा, जीवशास्त्र आणि ऊर्जा सर्व एका सामर्थ्यशाली नोडमध्ये एकत्र येतात. चला, आपण उभे आहोत त्रिवेणी संगम घाटावर, जिथे 3 नद्या एकत्र येतात आणि पावित्र्याला मूर्तरूप मिळतं. या घाटाच्या पायऱ्या हळूवार उतारानं प्रत्येक यात्रेकरूला स्नान सुलभ व्हावं यासाठी बांधलेल्या आहेत. आपल्या मागे तेजस्वी सिंदुराने रंगवलेल्या भिंतीसह आलोपी देवीचं मंदिर आहे, ज्याबद्दल अशी कथा आहे की देवी सतीच्या साडीतला तुकडा इथेच पडला होता. वळूया काही महत्त्वाच्या ठिकाणांकडे. प्रयाग किल्ला, अकबराचा महाल. डाव्या बाजूला दिसणाऱ्या लाल दगडी भिंती मुघल सम्राट अकबरने 16व्या शतकात बांधलेला किल्ला आहे. आता प्राचीन शिलालेख आणि कलाकृतींचं संग्रहालय. अक्षय वट वड, काहीशे मीटरवर हे वडाचं झाड आहे. असं म्हणतात, याला कधीही पानगळ होत नाही. भाविक इथल्या पारंब्यांना दोरे बांधतात, आपले संकल्प पूर्ण व्हावे म्हणून. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ पहाटे किंवा संध्याकाळी या.
स्थानिक म्हणतात त्यावेळी नद्या एकमेकांमध्ये मिसळताना सुंदर रंगछटा दिसतात. तुम्ही या पायऱ्यांवर फिरा, मंदिरातला घंटानाद ऐका आणि जिथे प्रवाह एकमेकांवर आदळतात तिथला थंडगार पाण्याचा शिडकावा मनात साठवून ठेवा. तिथे प्रत्येक श्वास आणि प्रत्येक पाऊल एक नवा अर्थ घेऊन येतो. मध्ये एक क्षण थांबा, नदीकाठावर नव्हे तर ज्ञात विज्ञात विश्वाच्या सीमारेषेवर. कारण प्रयागातील विधी केवळ परंपरा नाही, त्या तंत्रज्ञान आहेत आणि आधुनिक विज्ञान ते हळूच कबूल करतंय जे ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी जपलं. हे जाणून बुजून केलेलं कृत्य जेव्हा विश्वाच्या दाराशी सांधलं जातं तेव्हा ती कृती प्रत्यक्ष सत्य घडवते. पहिला सिद्धांत आहे विधी म्हणजेच एपिजेनेटिक ट्रिगर. नवीन संशोधन सांगतं की खोल भावनिक प्रतिकात्मक कृत्य विशेषतः वंश आणि संकल्प यांच्याशी जोडली की अनेक पिढ्यांपर्यंत जनुकांचे वर्तन बदलतात. प्रयागातील श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी म्हणजे केवळ श्रद्धा नाही, ती आत्म्याच्या पुनर्संयोजनाची प्रक्रिया आहे. दुसरा सिद्धांत स्थल स्मृती ऊर्जा क्षेत्र म्हणजे सॅक्रेड साईड रेझोनन्स. ज्या जागांमध्ये पिढ्यानपिढ्या विधी घडतात तिथे एक विशेष स्मृती क्षेत्र तयार होतं. प्रयागातील घाटांवर पाऊल ठेवलं की मनाच्या किंवा श्रद्धेच्या पलीकडे त्या जागेची ऊर्जा तुम्हाला अनुभवता येते. जणू भूमीच तुमच्या संकल्पांची आठवण ठेवते. तिसरा सिद्धांत आहे क्वांटम डिकोहेरन्स आणि कालमर्यादा. क्वांटम फिजिक्स सांगतं निरीक्षण केल्याने संभाव्यता वास्तवात रूपांतरित होते, पण हे कधी केलं यालाही महत्त्व आहे. प्रयागातील पहाट आणि संध्याकाळचे विधी प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, जैव घड्याळ यांच्यातील नैसर्गिक समन्वयाशी जुळतात. म्हणजे कृती केवळ प्रतिकात्मक नसतात, ती मेंदू आणि विश्वाच्या दालनाशी एकरूप होते. चौथा सिद्धांत आहे भूमिती आणि बहुआयामी संकेत. संशोधन दाखवतं की प्रयागसारख्या मंडल आधारित तीर्थस्थानात विधी म्हणजे बहुसंख्य माहितींचं संहितांकन, भौतिक, कथात्मक, गणितीय आणि स्पंदनात्मक. हे जणू कर्माच्या ब्लॉकचेन सारखं, प्रत्येक कृतीची शाश्वत नोंदवही. प्रयागात मंत्र उच्चारला की स्पंदन निर्माण होतं. अर्घ्य दिलं की तुमचं वंश परंपरेचं चक्र संरेखित होतं. इथल्या काळात पाऊल ठेवलं की तुमचा संकल्प क्वांटम नोंदवहीत नोंदवला जातो. इथे विधी म्हणजे फक्त रूपक नाही, ती जग आणि मन यांच्या सीमेवरील प्रत्यक्ष संगणक संख्या आहे. आता आपण थेट महाभारतच्या अरण्यक पर्वातील तीर्थयात्रा पर्वात प्रयागविषयी दिलेल्या मूळ वर्णनात जाऊया. पहिला संदर्भ, हे राजेंद्रा, पुढे प्रयागात जावे ज्याची ऋषी स्तुती करतात. तेथे ब्रह्मा आणि इतर देव, दिक्पाल, लोकपाल, साग्य, नैऋत, पितर, सनतकुमारासहित महान ऋषी, अंगिरस, प्रमुख ब्रह्मर्षी, नाग, सुपर्ण, सिद्ध, चक्रचर, नद्या, समुद्र, गंधर्व, अप्सरा आणि परम तेजस्वी हरी प्रजापितीने पूजलेले सर्व एकत्र निवास करतात. हे केवळ वर्णन नाही, ही पावित्र्याची घोषणा आहे. प्रत्येक अस्तित्वाचा थर, देव, गट, ऋषी, विविध आयाम साऱ्यांचा इथे जमाव आहे. म्हणजे प्रयागातील प्रत्येक विधी ब्रह्मांडातील प्रत्येक स्तरावर साक्षीदारांनी वेढलेला असतो. दुसरा संदर्भ, तेथे 3 अग्निकुंड आहेत आणि त्यांच्या मध्यातून जान्हवी सर्व तीर्थांची पूज्य गंगा प्रयागातून प्रवाहित होते. ती तापनाची कन्या म्हणून 3 लोकात प्रसिद्ध आहे. यमुना गंगेच्या सोबतीने जगाची शुद्ध करणारी नदी वाहते. इथे नदी हा केवळ प्रवाह नाही तर अग्निकुंडामधून प्रकट होणारी पवित्रता, जणू एक वास्तुशिल्पीय यज्ञमंडळ जिथे नद्यांचा मार्ग विधिमय आराखड्यानुसार आखलेला आहे. तिसरा संदर्भ, गंगा आणि यमुना यांच्यामधील प्रदेश पृथ्वीचे कटी म्हणून ओळखला जातो. शास्त्रवेत्यांना माहीत आहे प्रयाग हेच त्या कटीतील सर्वोच्च स्थान आहे. पृथ्वीची कटी केवळ रंगीबेरंगी उपमा नाही तर पुनर्निर्मितीचा गर्भगृह. इथे वास्तवाला नवे आयुष्य मिळते. पृथ्वीच्या चक्रांमध्ये प्रयाग म्हणजे मूलाधार, सर्व आधाराचं मूळ जिथून शक्ती जागृत होते. चौथा संदर्भ, प्रयाग प्रतिष्ठान, कंबल, अश्वतार आणि भोगवती या तीर्थांना प्रजापतीचे यज्ञवेदी म्हणतात. ब्रह्मदेव स्वतः या स्थळांना यज्ञ आरंभ स्थळ ठरवतात, पण त्यातही प्रयागात सर्वश्रेष्ठ हा विधी क्षेत्रांचा राजा आहे. पाचवा संदर्भ, तेथे वेद आणि यज्ञ स्वतः मूर्तिमंत होतात. तपस्वी ऋषी येथे प्रजापतीची उपासना करतात. देव आणि चक्रचर येथे यज्ञांनी त्यांची पूजा करतात. अशा पवित्र स्थळाची दुसरी उदाहरणं नाही. प्रयागात वेदांना मूर्त स्वरूप प्राप्त होतं, यज्ञ देवता होतात आणि कृती आदर्श बनते. इथे मंत्र म्हणजे सजीव, अर्घ्य म्हणजे साकार देव. सहावा संदर्भ, प्रयागाचे सामर्थ्य सर्व तीर्थांपेक्षा मोठे आहे. जरी कोणी फक्त या तीर्थाचं नामस्मरण, नामोच्चार किंवा थोडीशी माती मिळवली तरी त्याला पापमुक्ती मिळते. हे म्हणजे नॉन लोकल फील्ड इफेक्ट. केवळ उपस्थिती आवश्यक नाही, फक्त ऐकणं, म्हणणं किंवा थोडा मातीचा स्पर्श कर्मक्रिया लगेच सुरू. सातवा संदर्भ,
जो संगमावर व्रतस्थ राहून स्नान करतो तो राजसूय व अश्वमेध या सर्वश्रेष्ठ यज्ञांचे फळ मिळवतो. याची व्याप्ती पहा. प्रयागातील नियमित स्नान हेच अश्वमेध राजसूयासारख्या महायज्ञाचा परिणाम देतं. 8वा संदर्भ. ही यज्ञभूमी देवसुद्धा पूजतात. अगदी थोडंसं अर्पण केलं तरी ते मोठं होतं. इथे कर्मप्रभाव म्हणजे छोट्या कृतींचे विशाल परिणाम होतात. प्रयागात गुणाकार नियम लागू आहे. कमी ते जास्त, लहान ते असीम. 10वा संदर्भ. तेथे 60 कोटी आणि 10,000 तीर्थ आहेत. फक्त गंगा यमुना संगमावर स्नान केल्याने चारही वेद जाणणाऱ्याचे पुण्य प्राप्त होते. शेवटचा संदेश असा आहे, लाखो तीर्थांचं सामर्थ्य एका संगमात मिळतं. फक्त एक स्नान आणि चारही वेदातील ज्ञानीपणाचं पुण्य मिळतं. पांडवांसारख्या नायकांनी ओळखलं, प्रयागात केवळ स्वर्गाची इच्छा करायची नसते, तर स्वतःला त्या योग्यतेपर्यंत पोहोचवायचं असतं. जाण्याआधी एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि मनात संगमाचं चित्र उभं करा. चांदीसारखी गंगा, निळसर यमुना आणि अदृश्य सरस्वती. दृश्य, अदृश्य आणि गूढ 3 प्रवाह एकत्र मिसळताना. आता स्वतःला विचारा, आपल्या आयुष्यात कोणते 3 प्रवाह म्हणजे तुमच्या विचारांचे, कर्मांचे आणि स्वप्नांचे एकत्र यायला हवे आहे, जेणेकरून पुढचं पाऊल पवित्र होईल. देवांना नव्हे तर स्वतःच्या भविष्यकालीन स्वला अपस्ट्रीमवर घाट पाहणाऱ्या त्या तुम्हालाच तुम्ही कोणतं छोटं अर्घ्य आज अर्पण करू शकाल. आणि जर इथल्या एका थेंबाने संपूर्ण कर्मलेख पुन्हा लिहिला जाऊ शकतो, तर तुमचा पुढचा थेंब कोणत्या आशयाने वाहून जाईल. जिथे जिथे आहात तिथेच हलक्या आवाजात म्हणा, इदम मम स्वाहा, हे माझं अर्पण करतो. कारण प्रयागात तुम्ही केवळ नदी पार करत नाही, तुम्ही त्या स्वतःकडे जाता, जो कधी काळी जन्माआधी दिलेला संकल्प आठवत असतो.